नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो सकाळीच फिरायला. ही जी दिसते ही आहे आमच्या सोसायटीची पार्किंग. तर पार्किंगच्या बाहेर आलो आणि सकाळी इतकं छान वातावरण झालेलं होतं की ते बघून मन प्रसन्न झालं. बाहेर फिरायला आलेलोच तर तुम्हाला पण आमच्या सोसायटीचा टूर करून देऊयात. तर बघा ही अशी आहे आमची सोसायटी. अर्ली मॉर्निंगला असे लोक इथे स्ट्रीटला फिरायला जातात, वॉकला जातात. मी पण जायची आधी, पण आता गार्गीमुळे माझं पॉसिबल होत नाही. हे बघा या साईडला इथे बंगलो आहेत आणि इथे जे आहे एक लेक आहे बघा, खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते. ट्विन लेक आहे, मीन्स 2 लेकचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. हे आहे आमच्या सोसायटीमधलं लेक. व्ह्यू तर एकदम भारी आहे. मला जाम आवडतं या सोसायटीमध्ये राहायला. आणि इथे आहे आमच्या सोसायटीचं टेम्पल. हे महादेवाचं मंदिर आहे आणि बघा इथे छान मस्त ग्रीनरी आहे आमच्या सोसायटीमध्ये. हे आता इथे आपण एक्झिटला जातो आहे. हे आमच्या सोसायटीचं एक डिजिट आणि हे बस स्टॉप राईट साईडला. तर आम्ही आलो आहे स्टेशनला. ॲक्च्युली माझी बहीण काल आलेली होती, तिला आम्ही ड्रॉप करायला आलेलो आहे कल्याण स्टेशनला. तर बघा मुंबईचं स्टेशन. गार्गीने तर हट्टच धरलेला की तिला मावशीजवळच राहायचं आहे, त्याच्यामुळे ती मावशीजवळच जात होती. आणि ही बघा लोकलला अशी भयानक भन्नाट अशी गर्दी राहते मुंबईला. स्टेशनचं काम आटपून आम्ही आलो आहे डी-मार्टला मला थोडी शॉपिंग करायची होती. जेव्हापासून गार्गीला बसता यायला लागलं तेव्हापासून तिला पण ट्रॉलीमध्ये बसायचं असतं. जेव्हा पण आम्ही डी-मार्टला येतो गार्गी ट्रॉलीमध्ये येऊन बसते. मला डी-मार्टला काही जास्त घ्यायचं नव्हतं, बट एक वस्तू जरी घ्यायला गेलो तर तुम्हाला तर माहितीच आहे डी-मार्टला गेल्यानंतर जे वस्तू घ्यायला गेलेलो तेवढीच घेऊन कोणीच येत नाही. त्यामुळे कसं मी पण थोड्या वस्तू एक्सप्लोर केल्या. मी बघत होते की मला पण एक हेअर ड्रायर घ्यायचं होतं, ते बघितलं मी, पण मला काही तेवढंसं आवडलं नाही. मग मी एक चॉपर घेतलं, कारण माझं जे आहे ते वुडनचं चॉपर आहे, ते खराब होऊन जातं पाण्यात राहून. मग मी हे एक चॉपर घेतलं. असं तर होणार नाही फक्त चॉपर घेऊन घरी येणार, त्याच्यामुळे बघा ह्या पण वस्तू मी घेतल्या. त्यासोबत गार्गीला काही घी वगैरे घ्यायचं होतं. परत ती फोटो फ्रेम पण घेतली एक, जी माझ्या कॉर्नरला मला डेकोरेट करायसाठी लागणार आहे. सो ह्या सर्व वस्तू मी डी-मार्टमधून शॉपिंग केल्या. त्याच्यानंतर मी गाडीमध्ये बसलो. तर आजकाल तर आम्हाला गाडीमध्ये कुठलेच मूवीचे बॉलिवूड सॉन्ग ऐकायला मिळत नाहीत, कारण परमनंटली हेच सॉन्ग आमच्या गाडीमध्ये प्ले होतात, गार्गी जेव्हापासनं झालेली आहे तेव्हापासनं. आणि आता मग घरी आल्यानंतर थकून गेलेलो होतो. मग मिस्टरांना भूक लागलेली, त्यामुळे विचार केला की चला भेळ करूयात आज. म्हणून मी त्याच्यासाठी लागणारे फरसाण तर डी-मार्टवरून आणलेलेच होते. आणि मग टोमॅटो, कांदा वगैरे जे काही लागतं ते सर्व सामान रेडी करून घेतलं. तेवढ्यातच माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला. मग तिच्यासोबत पण बोलावं लागणार, म्हणून मग काम करतच तिच्यासोबत पण बोलले. दोघं पण कामं झाले, कारण असा स्पेसिफिक काही वेळ मिळणार नाही आहे फ्रेंडला कॉल करून बोलायला. सुट्टीचा दिवस असला तर असं काही खायची इच्छा होतेच, सर्वांचीच होते. कारण कसं असतं ना, आपण रिकामं असतो, आपल्या कामामध्ये वेळ कसा जातो तर कळत नाही, पण जेव्हा रिकामं असतो त्यावेळेला आपल्याला भूक लागते. मग अशा छोट्या स्नॅक्स बनवल्या आणि खाल्ल्या की जीवाला जरा बरं वाटतं आणि सुट्टी असल्याचा आनंद पण मिळतो. कधी कसं होतं ना, आपल्याला नेमकं जे गोष्ट महत्त्वाची असते तीच आणायची राहून जाते. आणि मी पण अक्षरशः आज भेळ करायची आणि मुरमुरेच आणायचे विसरले. त्याच्यामुळे आता भेळचे 12 वाजलेले. बट काय करणार आहे, मग डिसाईड केलं की ठीक आहे, जे आहेत माझ्याकडे एक लेमन भेळचं पाकिट होतं, त्याच्यातून आपण भेळ बनवूनच टाकूयात, कारण मूड तर झालेला होता भेळ खायचा. म्हणून मग फ्रेंडसोबत बोलत चणे वगैरे ॲड केले मी छान मस्त भेळमध्ये. टोमॅटो, कांदा वगैरे, मिरची सगळं कट केलेलं होतं, कोथिंबीर वगैरे. आणि करतानाच मला एवढी एक्साइटमेंट होती की आज भेळ, कारण खूप दिवसानंतर मी भेळ करत होते. काहीतरी बनवते आणि नवऱ्याने त्यामध्ये काही सजेशन नाही दिलं असं कधीच होणार नाही. त्यांना खायची होती चीज भेळ, त्यामुळे मग नशिबानं बरं झालं की घरात चीज तरी होतं. म्हणून मग मी चीज पण घेतलं आणि चीज वरती किसून घेतलं, चीजचा किस भेळवर टाकला. त्याच्यामुळे मग झाली चीज भेळ तयार. त्यांची पण इच्छा पूर्ण झाली अखेर. मुरमुरे नसून पण आम्ही छान भेळ बनवली. आता एवढी सारी प्रोसेस केली म्हणजे मेस तर होणारच, कारण हे सर्व झाल्यानंतर हा सगळा गोंधळ मला आवरून ठेवायचा होता. त्यामुळे मी पटापट म्हटलं भेळचं रेडी झालेलं आहे. मी काय करते ना, जेव्हा पण थोडे जे नॉर्मल भांडे आहेत, कारण प्रत्येक वेळेसच आपल्याला साबण लावून वगैरे घासायची गरज पडत नाही, म्हणून मी ते जे बेसिक भांडे आहेत ते तेव्हाच लगेचच क्लीन करून घेते, म्हणजे मला जेणेकरून नंतर खूप सारा डोंगर पडणार नाही भांड्यांचा. मग सगळ्या गोष्टी ज्या काढल्या होत्या मी, सगळे चिवडा वगैरे ते आवरायला घेतले. ते सगळं ठेवून नंतरच भेळ देणार म्हटलं, कारण काय होतं ना, मग सर्व खायला बसतात आणि मग हे सर्व जे आवरायचं राहतं खाणं झाल्यानंतर ते कंटाळा येतो आवरायचा. त्यामुळे त्या सर्व गोष्टी मी व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवून दिल्या आधी, नंतरच भेळ सर्वांना सर्व केली. तुमच्याकडे पण असं नक्कीच होत असणार. मी हे भेळ करताना टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, पोहे तळलेले आणि मक्याचा चिवडा,
परत आणि एक लसूण चिवडा होता माझ्याकडे तो, परत खट्टा मिठ्ठा चिवडा आणि लेमन भेळचा चिवडा, ह्या सर्व गोष्टी ॲड केल्यात. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही काय काय ॲड करतात एक्सेप्ट मुरमुरे, कारण माझ्याकडे मुरमुरे नव्हते त्यामुळे ऑप्शनच नव्हता. मी पटापट आवरायचा प्रयत्न करत होते कारण मला हे झाल्यानंतर जायचं होतं पार्कला. संडे हा असा एकच दिवस मिळतो ज्या दिवशी गार्गीला तिच्या पप्पांसोबत खेळायला मिळतं, त्यामुळे आम्ही त्या दिवशी पार्कला जायचं अवॉइड करत नाही. पार्कला गेल्यानंतर गार्गी तर खूप एन्जॉय करते, तिला खूप मज्जा येते आणि तिला आता आजकाल घरात करमतच नाही. तिला असं वाटतं की नको कोणी पण आलं तर मला फक्त बाहेर खेळायला घेऊन चला. त्यामुळे संडे असतो, तिच्या पप्पांना सुट्टी असते. सर्वांनी पटापट भेळ संपवली, आम्ही रेडी झालो आणि पार्कला जायला निघालो. मैत्रिणीसोबत बोलून पण झालं, भेळ पण कंप्लीट झाली, पोटात पण गेली. आता जायचं होतं पार्कला त्यामुळे मी खूप हॅप्पी होते. बघा अशी झाली, तिला पण इन्व्हाइट केलं होतं मी भेळ खायला, तुम्ही पण या. कशी वाटली? त्यामुळे आता आलो आहे पार्कला. हे बघा हा असा सुंदर असा व्ह्यू आहे आमच्या पार्कचा. असा व्ह्यू असल्यामुळे आम्हाला इथे सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. कसं वाटला आजचा आमच्या गार्डनचा व्ह्यू ते पण सांगा.